दवाखाना आपण चालवता. ओके. आता याला 45 वर्षे होतात माझ्या ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक प्रॅक्टिसला. त्याच्यामध्ये म्हणजे आयुष्यातील 66 वर्षापैकी 45 वर्षे मात्र या वैद्यकीय क्षेत्रात गेले. डॉक्टर साहेब, आता तुम्ही जे आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथीची उपचार देत आलेत पेशंटला, तुमचा स्वतःचा जो अनुभव आहे किंवा इथं जे रुग्ण वर्षानुवर्ष तुमच्याकडे येतात जातात, गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, अनेक सर्वसामान्य आजारापासून तर दुर्धर आणि असाध्य आजारापर्यंत आता या 45 वर्षामध्ये रुग्णसेवा करण्याची संधी मिळाली आणि सर्वच ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, ॲक्युपंक्चर, होमिओपॅथिक आणि अनेक अशा संमिश्र उपचार पद्धतीतून ते उपचार केले आणि त्या हजारो पेशंटला अत्यंत यशस्वी असे दुर्धर आणि क्रॉनिक आजारामध्ये रिझल्ट आतापर्यंत आलेले आहेत, सर्वच प्रकारच्या आजारामध्ये. तुमच्या बाबतीत किंवा संबंध महाराष्ट्रामधून जेवढी लोक जे रुग्ण येतात इथून संबंध महाराष्ट्रामधून, असं आम्ही ऐकलेलं आहे किंवा तिथं अतिशय जीर्ण असलेले किंवा अतिशय असलेले रुग्ण येतात, तर अशा वेळी तुम्ही त्या रुग्णांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये काय काय सेवा पुरवली जाते? आमच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे याला एक 80 वर्षाची परंपरा आहे. माझे वडील डॉक्टर रामभाऊ खंडागळे हे सुद्धा आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करायचे. त्यानंतरसुद्धा मी सुद्धा 1980पासून प्रॅक्टिस करतो आणि आता उर्वरित माझे 2 मुलंसुद्धा डॉक्टर आहे. सुनबाई डॉक्टर आहे, पत्नी डॉक्टर आहे. म्हणजे एकंदरीत हा आमचा आयुर्वेदाचा, ॲलोपॅथीचा आणि दवाखाना चालवण्याचा अत्यंत जुना अनुभव आणि सर्वच प्रकारचे पेशंट आम्हाला हाताळण्यामध्ये यश आलेलं आहे आणि अनेक पेशंटनीसुद्धा आम्हाला त्यामध्ये सहकार्य करून आयुर्वेदाच्या माध्यमातून, ॲलोपॅथीच्या माध्यमातून अत्यंत यशस्वी उपचार करून अनेक आजारामध्ये यशस्वी उपचार करून आम्ही यशस्वी झालेलो आहोत. रायपूर जिल्हा बुलढाणा येथील डॉक्टर माननीय प्रकाश खंडागळे त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी घेतली. ही मुलाखत घेण्याचं प्रामुख्याने लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचावी, एक जनसामान्य गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून त्यांना ओळखलं जातं, या उद्देशाने ही मुलाखत आम्ही या ठिकाणी प्रस्तुत केली आहे. धन्यवाद.